अमरावती शहर गुन्हे शाखेने तातडीची कारवाई करत धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली असून त्यापैकी एक आरोपी यापूर्वी नागपुरी गेट पोलीस ठाण्यातील फायरिंग प्रकरणात फरार असल्याचे तपासात उघड झाले आहे। ही कारवाई घटनेनंतर अवघ्या काही तासात करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी सायंकाळी नवसारी चौक परिसरात एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाशी 2 जणांचा वाद झाला। त्यानंतर आरोपींनी पुन्हा घटनास्थळी येऊन शिवीगाळ, धक्काबुक्की करत धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच अमरावती शहर गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची नावे व ठिकाणे निश्चित करून सापळा रचण्यात आला आणि अवघ्या काही तासातच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा नागपुरी गेट पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या फायरिंग प्रकरणात फरार असल्याचे समोर आले। त्याच्या विरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद सोहेल उर्फ फज्जू सय्यद गफ्फार आणि अब्दुल जरीब उर्फ शाहरुख अब्दुल शरीफ यांचा समावेश आहे। पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली।